SITने कोर्टात वाल्मिक कराडला उघडा पाडला. सगळे पुरावे बाहेर काढले. हत्येच्या दिवशी सरपंचांना धमकी दिल्याचं उघड. मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लागलेल्या वाल्मिक कराड याला बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आलं आणि यावेळी विशेष तपास पथकाचे अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगितला. 9 डिसेंबरला केस तालुक्यात संतोष देशमुख यांची हत्या झाली. 3 ते 3:15 या दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले. त्या दिवशी दुपारी 3:20 ते 3:30 दरम्यान 10 मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले, अशी माहिती SIT अधिकारी सुनील गुजर यांनी कोर्टाला दिली. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषणांची वेळ ही मिळती जुळती असल्याचं सुनील गुजर यांनी सांगितलं. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये 9 डिसेंबरला काय तपास झाला याचा तपास करायचा आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड याची 10 दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी SITने केली. त्यांना तपास करणे, त्यांचं कुठं कनेक्शन आहे का हे तपास करणे, त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा त्यांचा युक्तिवाद होता. परंतु बेसिकली आमच्या पक्षकारात असं म्हणणं होतं की या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे. त्यांची या प्रकरणात अटक केलेली जी आहे ती बेकायदेशीर आहे. 14 तारखेचा पूर्वीचा जर पूर्ण एकंदर आमच्या पक्षकाराचं असं म्हणणं होतं की 14 तारखेच्या पूर्वीचा जर एकंदर सिनेरिओ पाहिला, त्या प्रकरणातले जे काही आरोपी अटक करून कोर्टासमोर हजर केले त्यांच्या तपासामध्ये त्यांचा रोल कुठेही दिसून येत नाही. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली फक्त मीडिया प्रेशरखाली अटक करण्यात आलेली आहे. त्यांची अटक बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येईल असा स्टँड होता. ओके, पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की CDR सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण फोन कॉल झालेत आणि त्याच्यावरून खंडणीचं कॉन्व्हर्सेशन्स आहेत. जर ते सीज केले असतील तर 9 तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी 3 ते 6 या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजेच आता आरोपी जे वाल्मिक कराड त्यामध्ये फोन झाले. म्हणणं चुकीचे असं काही आयोगाने कोर्टासमोर सांगितलं नाही. आपल्या टायमिंगनुसार किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असा कुठलाही युक्तिवाद न्यायालयासमोर झालेला नाही. CDRच्या अनुषंगानं त्यांना तपास करायचा आहे. कॉल झाले किंवा कसे त्याची त्यांना तपासणी करायची आहे. त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासमोर. दुसरा एक महत्त्वाचा आहे सगळ्यामध्ये, बेहिशेबी मालमत्ता किंवा संपत्ती यांचं जे देशाबाहेर असू शकते किंवा कोणाच्या वेगळ्याच नावावर ट्रान्सफर केली का अशा प्रकारे या सगळ्यामध्ये मला आठवते कालही या सगळ्या प्रकरणात युक्तिवाद झाला होता. आजही त्याचे काही महत्त्वाचे उल्लेख झाले. तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की 7 दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला? बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा त्यांच्यासोबत. मुळामध्ये ही 7 दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही, कारण ऑलरेडी आम्ही 15 दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना. पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होतात ना. हा स्टँड होता आमचा. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बीड.